विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. सप्टेंबर महिन्याचा स्टडी प्लॅन जो अतिशय इम्पोर्टंट आहे बरं का. अतिशय इम्पोर्टंट आहे. प्लॅन असल्याशिवाय सक्सेस मिळणार नाही. या प्लॅनला मी एका सेकंदात सुरुवात करणार आहे. तुमचा जास्त वेळ घेणार सुद्धा नाही. त्या प्लॅनमध्ये मला स्ट्रॅटेजी द्यायची आहे. ओके, काय करायचं ते ठरवायचं आहे. पहिली स्ट्रॅटेजी, पहिला पॉइंट नोट डाउन करून ठेवा. की तुमचं मन शांत करा. हो. स्वतःला रिलॅक्स करा, शांत करा मन. आहे वेळ. चाललेला चांगला अभ्यास चाललेला आहे. नाही केला अजून, आतापासून होणार आहे अभ्यास आणि मी तो करून दाखवणार आहे. मी तुम्हाला सांगतो मनाची शक्ती, ओके, मनाची शक्ती एवढी असते ना, आपल्याला पाहिजे ते आपण करू शकतो. आपण जे पाहिजे ते अचीव्ह करू शकतो. जे पाहिजे ते ठरवलेलं ते करू शकतोच हे लक्षात ठेवा. मग त्यासाठी स्वतःच्या मनाला शांत करा. कारण तुमचं अशांत मन काय करतंय माहितीये का बाळांनो? की तुम्हाला डिमोटिव्हेट करतंय. आता काय होणार नाही. बाकीच्यांचं सगळं झालेलं आहे. तुझं कधी होणार? तू आता काय केलेलं नाहीयेस. मग आता कसं होईल? लक्षात आलं? मग तुम्ही जे मन शांत केलं ना तुम्ही, तुमचं मन शांत करा रे फक्त बास. निम्म यश इथं मिळालेलं आहे. म्हणजे पहिली स्ट्रॅटेजी आपली कंप्लीट झाली. ओके. तर दुसरी स्ट्रॅटेजी, ओके. तुम्ही मन शांत केलंय, पण तुम्हाला कुठल्यातरी विषयाची ना प्रचंड भीती वाटते. फिजिक्सचे न्यूमेरिकल जमतच नाही. ऑर्गॅनिकचे रिएक्शन्स होतच नाहीये. मॅथ्सचे फॉर्म्युले येत नाहीत, त्याच्यामुळे इंटिग्रेशन जमत नाहीये. मग माझा एक प्रश्न तुम्हाला आहे, की तुम्हाला जमतंय काय? काय जमतंय? केलं काय आत्तापर्यंत? काहीतरी केलं असणार आहे ना? कसं काय करू शकला तुम्ही? तुम्ही तेवढे भित्रे असाल, तर केलं कसं? लक्षात घ्या, कुणीही इथं भित्र नाहीये. कुठल्याही विषयाची भीती बाळगायची गरज नाहीये. सगळं पॉसिबल आहे. तुम्हाला इतिहास माहिती पाहिजे, इतिहास. मी तुम्हाला सांगू का? कोंढाणा हा किल्ला तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे? कोंढाणा. त्याचं नाव परत बदलून काय झालं नाव सांगू शकाल तुम्ही? सिंहगड. बरोबर आहे ना माझं? मग ती लढाई पण तुम्हाला माहिती आहे. उदयभान नावाचा मुघलांचा सरदार होता किंवा किल्लेदार होता म्हणूया. लढत कुणावर झाली होती? मराठ्यांबरोबर. ओके. तानाजी. ओके. मग तानाजी होते जे लक्षात घ्या, त्यांची ती लढाई होती. पिक्चरमध्ये दाखवलेलं वेगळं आहे. पण त्या लढाईमध्ये दोघेही ते जखमी झाले होते. उदयभान पण आणि तानाजी पण. पण आपले मावळे परत पळून चालले होते. ओके. तेव्हा मला सांगा तानाजींचे बहुतेक मामा, ओके. आता त्यांचं नाव मला कमेंट करून सांगा. मला पटकन क्षणभर मलाच आठवत नाहीये. त्यांनी मावळ्याला उद्देशून काय म्हणले, की तुमचा बाप तिकडं मरून पडलाय. तुम्ही कुठं पळून चाललाय आणि सगळे दोर मी आता कापून टाकलेत. एक तर लढा नाहीतर मरा. पुढचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे बाळांनो. म्हणजे सगळ्यात इम्पोर्टंट, की हा प्रकार डिलीट करून टाका. तुम्हाला यश मिळेल. बघा मी स्टडी प्लॅनच द्यायला लागलोय, पण तुम्हाला ज्या गोष्टी सांगायच्या त्या अगोदर सांगतोय. तिसरी गोष्ट, ओके. तिसरी गोष्ट, सर एक प्लॅन दिलाय आम्हाला आमच्या ऑफलाईनच्या सरांनी, पण अवघड वाटतंय हो. होईल कसं माझं? असा एक मनात प्रश्न येतोय. बर, तो जो प्लॅन आहे ना, तो रिअलिस्टिक आहे का? हे तितकंच इम्पोर्टंट आहे. आता जाऊ दे सगळं. आता आपल्या मेन मुद्द्याकडे येऊया, की सप्टेंबर महिन्यात करायचंय काय? हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडं 60 दिवस आहेत. हो, हो. मला माहिती आहे, की सप्टेंबर महिन्यात 60 दिवस नसतात. पण मी सप्टेंबर आणि ऑक्टोबर काउंट केलंय. दिवस माझ्याकडं 60 आहेत. टॉपिक माझ्याकडं 75 टॉपिक्स आहेत. मग हे सगळं होईल का? मी जर शून्यापासून सुरुवात केली असेल तर नाही होणार. नाही होणार. तर मग मला काय करायचंय माहितीये का? मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. आता मॅथ्सची ज्या मुलांना थोडीशी भीती वाटते त्यांच्यापासून मी सुरुवात करणार आहे. मग सप्टेंबर महिन्यात तुम्हाला पहिल्यांदा एल-पी-पी करायचंय, लिनियर प्रोग्रामिंग. अरे ग्राफ जमले पाहिजेत. सेक्शन डी मध्ये 4 मार्काचा हमखास येणारा प्रश्न आहे लक्षात घ्या. माझं एल-पी-पीचं वन शॉट लेक्चर बघा. जुनं आहे, पण थांबा ना. हे सप्टेंबर महिन्यात मी एल-पी-पीचं एखादं लेक्चर नक्कीच घेणार आहे. 4 मार्क फिक्स होतील. दुसरी गोष्ट मॅथ्सचे सगळे थेरम करा. बघा एल-पी-पी वरती 4 मार्क, थेरम वरती जवळ-जवळ 16 मार्काचे थेरम बोर्डच्या एक्झाममध्ये येतात. म्हणजे 20 मार्क झाले. तिसरी गोष्ट बघा, मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन दोन्ही मिळून 10 मार्क आहेत. दोन्ही मिळून 10 मार्क आहेत. आणि दुसरी गोष्ट मला मॅट्रिक्स एंड लॉजिक 14 मार्क आहे. चला काउंट करा.
16 4 20 आणि 10 30 आणि 40 44 म्हणजे जाऊ दे 60 नको 30 कडेच येऊया आपण. मग सप्टेंबर महिन्यामध्ये आता लिहून घ्या तुम्ही, की मॅथ्सचे 44 मार्काची तयारी होणार. मला माहिती आहे, इंटिग्रेशन केलंय की आपण, डिफरन्शिएशन केलंय आपण, अजून टॉपिक घेणार आहे आपण. पण ते सोडून तुम्हाला हे करायचंय. तुमचे ऑफलाईन लेक्चर्स होणार आहेत. तुमच्या तिथं टेस्ट होणार आहेत. ते सोडून तुम्हाला हे कंप्लीट करायचंय. ॲट एनी कॉस्ट याची रिव्हिजन व्हायला पाहिजे. म्हणजे मॅथ्समध्ये माझा 80 पैकी 44 मार्काची प्रॉपर रिव्हिजन सप्टेंबर महिन्यात होणार आहे. सप्टेंबर महिन्याचं टार्गेट दिलेलं आहे हे मी मॅथ्सचं हे लक्षात घ्या. ओके. बरं चला. आता मॅथ्स नंतर मी तुम्हाला टार्गेट कुठलं दिलंय बघा केमिस्ट्री. आणि केमिस्ट्रीमध्ये मला सप्टेंबर महिन्यात ऑर्गॅनिक केमिस्ट्री कंप्लीट पाहिजे. हो. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पासून अमाईन, आपली फिजिक्स न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री त्यात सगळं ऑर्गॅनिक केमिस्ट्री दिलंय मी. सगळं दिलंय. अमाईन पण संपत आलेला आहे हे लक्षात घ्या. बरं मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री जर केलं तर बोर्डच्या एक्झाममध्ये त्याचं वेटेज किती आहे? आता मी तुम्हाला सांगू का? माझ्याकडे आता परफेक्ट वेटेज नाहीये बरं का. एखादं पुस्तकात असं नाहीये. पण थांबा 1 मिनिट हां. ओके, ओके. उत्तम. उत्तम पब्लिकेशनचं पुस्तक आहे माझ्याकडे बरं का. पण जाऊ दे ते फिजिक्स आहे, मॅथ्स आहे. जे पाहिजे तेच लवकर मिळत नाही. पण असू दे. कमीत कमी 25 ते 30 मार्काची तयारी होणार आहे आपली 70 पैकी. ओके. म्हणजे निम्मं ऑर्गॅनिकच तयार होतंय लक्षात घ्या. मग ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं मध्ये मी घेतोय. अरे पण थांबा की. सॉलिड स्टेट तुम्ही केलंय बाळांनो माझ्याबरोबर. मी तुम्हाला सांगतो केमिस्ट्रीमध्ये सगळं आपण सेक्शन 1 आहे ना, त्यातलं बरचसं केलंय आपण. पण केमिस्ट्रीचं सप्टेंबर महिन्याचं टार्गेट देऊन झालंय तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री. हो, पुष्कळ आहे. आणि नंतर पण थांबा 1 मिनिट थांबा. अजून वाढवूया आपण. प्लस करूया आपण. पॉलिमर YouTubeवर 2 फ्री व्हिडिओ आहेत माझे. पॉलिमर सह्याद्री ट्युटोरियल सर्च करा आणि ग्रीन केमिस्ट्री ओके. म्हणजे जवळ-जवळ हे मार्क आणि ते मार्क काउंट केले. ओके. तर भरपूर मार्क होतील. जवळ-जवळ 30 मार्काचं इथं होईल बरं का. म्हणजे एक काम करूया की अंदाजे 50% फिनिश. हेही सप्टेंबर महिन्यात आपल्याला करायचं आहे. आणि आता सप्टेंबर महिन्यात शेवटचं टार्गेट द्यायचं आहे मला फिजिक्स. ओके. तर फिजिक्सचे कोणते टॉपिक केले पाहिजेत मी तुम्हाला सांगतो, की फिजिक्समध्ये पहिली गोष्ट म्हणजे आता मी टॉपिक वाईज कधीही जाणार नाही. तर फिजिक्समध्ये तुम्हाला जेवढे टॉपिक झाले त्यातल्या ऑल डेफिनिशन, जेवढे टॉपिक झाले त्यातले सगळे लॉ, जेवढे टॉपिक झाले त्यातले सगळे डिस्टिंग्विश, जेवढे टॉपिक झाले त्यातल्या सगळ्या डायग्राम तुम्हाला करायच्या आहेत आणि जेवढे टॉपिक झाले त्यातले सगळे जे असले प्रश्न आहेत ना, एक्सप्लेन द टर्म ते तुम्हाला करायचे आहेत आणि हा सुद्धा 35 मार्काला जवळ-जवळ या टाइपचे क्वेशन्स येतात 70 पैकी. चला, टार्गेट देऊन झालेलं आहे. तुमची जबाबदारी आहे ते कंप्लीट करणं. मी तुम्हाला सांगतो, की कालच्या लाईव्ह सेशनमध्ये एक कमेंट आलं होतं. कमेंट तुम्हाला मी वाचून दाखवतो. कमेंट अतिशय इम्पोर्टंट आहे बरं का. त्या कमेंटमधलं एक वाक्य खूप इम्पोर्टंट आहे. कमेंटमधलं एक वाक्य अतिशय इम्पोर्टंट आहे. मी तुम्हाला वाचून दाखवतो. शंतनू नावाच्या मुलाचं कमेंट आहे बरं का. "सर सप्टेंबर पासून स्टार्ट करून कसे चांगले मार्क येतील प्लीज हेल्प." हे टार्गेट अचीव्ह करा. मग तुम्हाला विचारतो का नाही चांगले मार्क येणार? पण लक्षात घ्या तुमचा अभ्यास करून हे टार्गेट अचीव्ह करायचंय. तुमचा बाकीचा होमवर्क कंप्लीट करून हे करायचंय लक्षात घ्या बरं का. पण त्याचं सगळ्यात महत्त्वाच्या कमेंट मधलं वाक्य आहे, "आय एम व्हेरी डिप्रेस्ड." आय एम व्हेरी डिप्रेस्ड. काही उपयोग नाही. मी 9वीच्या माझ्या बॅचमध्ये हाच विषय एकदा बोललो होतो बरं का. अगदी आजच जेव्हा मी त्यांना त्यांचा सायन्सचा 4था टॉपिक शिकवत होतो ना, की त्याच्यामध्ये त्यांना मी पोटॅशियम डायक्रोमेट, स्टॅनस क्लोराईड, पोटॅशियम क्लोरेट, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो सोडियम सल्फाइड, सोडियम सल्फेट, पोटॅशियम नायट्राइट, नायट्रेट, नायट्राइड, बायसल्फेट हे जे त्यांचे कंपाउंड जे आहेत ना मॉलिक्युल्स म्हणूया आपण, रॅडिकल्स हे जे तेव्हा 9वीला शिकवत होतो ना, तेव्हा मी त्यांना सांगितलं, "सगळं 11वी-12वीला आहे. आत्ताच मन लावून करा, नाहीतर डिप्रेशन येईल म्हणूया आपण." नाहीतर पुढे मी तसं बोललो नव्हतो. मी म्हणलो काही 12वीची अशी मुलं आहेत ज्यांच्या गोळ्या सुरू असतात. बघा मी वाक्य काय बोललो 9वीच्या बॅच समोर गोळ्या सुरू असतात. मी विचारलं, "कसल्या रे गोळ्या?" मीच विचारलं. लगेच एक मुलगा म्हणला, "सर डिप्रेशनच्या गोळ्या." म्हणजे बघा या छोट्या-छोट्या मुलांना पण माहिती आहे, की गोळ्या घ्यायच्या डिप्रेशनच्या. आपल्याला तसं करायचंच नाहीये लक्षात घ्या. बरं ह्याचं म्हणतो, "आय एम व्हेरी डिप्रेस्ड." कारण 10वीत 95% होते. आता खूप भीती वाटते. हे 10वीतलाच मार्काचा फुगा आहे ना, हा आपल्याला त्रासदायक ठरतोय, पण इथून पुढे नाही बाळांनो. फिजिक्स हे टार्गेट.
मी तुम्हाला सांगतो. मॅथ्स, केमिस्ट्री, ग्रीन केमिस्ट्री, पॉलिमर एवढं टॉपिक टार्गेट आणि सगळ्यात महत्त्वाचं मॅथ्समध्ये हे 4 टॉपिक एवढं टार्गेट आहे. हे कंप्लीट करा. मग तुम्ही डिप्रेशनमध्ये आरामात बाहेर पडाल. ऑल द बेस्ट.